आज असा बुधवार सकाळी गेल्ले मार्केटात ताजे फडफडीत बोंबील येयली. बोंबील सहसा आपल्याकडे मासो येणार नाही, कधीतरी येता. तो म्हणालो माशेवालो आपण कापून देतोय, घेऊन जावा, ताजे फडफडीत असा. परत इलास तर सांगा, शेळे दिलंय तर. खरोखरच ताजे होते, मस्त. त्यांना कापून दिल्या. तेका एकच काटो असता हो, त्यांका ती सवय असा. मांदेली आणि बोंबील आम्ही मुंबईतच खातो, पण आज ताजे फडफडीत दिसले म्हणून घेऊन येलं. व्यवस्थित त्याचे पाके बिके साफ करून स्वच्छ धुतलं. त्याका आगळ, मीठ, आलं लसूण पेस्ट, हळद आणि लाल तिखट लावून अर्धो तास ठेवून दिलं. आधी पहिलीच बोंबलांची भीती वाटते, ते फटाफट उडता ना त्याच्यातलं पाणी, म्हणून ती माहिती होती ती चेपून बिपून ठेवचे लागतात म्हणा. मासेवाली म्हणाली तसा काय करूचा लागणार ना. असा सगळा लावून अर्धो तास ठेवा. तांदळाचं पीठ आणि रवो लावा आणि मस्त तळून घ्या. आम्ही मुंबईत ते चेपून बिपून घरात ठेवलेले बघलेले असतं. आज किती दिवसांनी तरी मी घेऊन येलं. मस्त चुरचुरीत भाजलं, एकदम भारी लागतं. नंतर तांदळाचा पीठ आणि रव त्याच्यात ते व्यवस्थित घोळवलं. त्याच्या अगोदर तव्यात तेल घालून तापत ठेवलं. चुरचुरीत तळून घेतले. अप्रतिम चव लागतं, एकदम भारी, ताजे फडफडीत आणि मस्त कुरकुरीत ते तळायचे. सुळे आणलं, त्याची केलं आहे आमटी आणि बोंबील फ्राय केलं. असे बोंबील आणा, ताजे फडफडीत तळा, खावा, अप्रतिम चव. आवडतले तुमका आणि आवडल्यास पटकन चॅनल सबस्क्राईब करा.